करमाळा तालुक्यातील खडकी गावचा पैलवान बाला रफिक शेख महाराष्ट्र केसरी झाल्याबद्दल करमाळा तालुका शिवसेना आणि आमदार नारायण पाटील मित्रमंडळ करमाळा माढा यांच्या वतीने महाराष्ट्र केसरी बाल रफिक शेखची करमाळा शहरातून मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला। करमाळा पंचायत समिती सभापती भवनच्या प्रांगणात हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी आमदार नारायण पाटील यांच्या वतीने महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख याला 11,11,111 रुपये आणि सन्मान चिन्ह देऊन त्याचा सत्कार करण्यात आला। वडिलांच्या कष्टाची जाणीव, घरादाराच्या सर्व कष्टाची जाणीव ठेवून मनापासून कष्ट केलं आणि मित्रांनो कोल्हापूरला लावल्यापासून अवघ्या 7 ते 8 वर्षामध्ये त्यांनी महाराष्ट्राचा कुस्ती क्षेत्रातला बहुमान या ठिकाणी तुम्हाला तालुक्यावासियांना मिळवून दिला। त्याबद्दल तुमच्या आणि आमच्या सर्वांच्या वतीने त्याचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्याला खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो। मित्रांनो, पैलवानची ही साधी सुधी गोष्ट नाही। ज्यांनी पैलवानगी केली त्याच्या युवकांना किंवा त्याच्या पैलवानाला कुस्तीतलं काय कष्ट ते मित्रांनो विचारलं तर ते निश्चित सांगतील। पैलवानगी ही सोळाची पोळी हे सजासजी कोणालाही मिळते अशातला काही भाग नाही। त्याच्यासाठी मित्रांनो अहोरात्र कष्ट करावं लागतं, चांगलं खावं लागतं आणि चांगलं राहावं लागतं, तरच कुठेतरी हा पैलवान नावारोपाला येतो किंवा आपल्या तालुक्याचं नाव हे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर उज्ज्वल करू शकतो। अशी परिस्थिती तुम्हा आम्हाला सगळ्यांना मित्रांनो पाहायला मिळते। म्हणून या निमित्ताने अधिक जास्त बोलणार नाही, परंतु या तालुक्यामध्ये पाठीमागच्या 4 वर्षापूर्वी तुम्ही मला या तालुक्याचा आमदार म्हणून विधानसभेमध्ये पाठवलं आणि खऱ्या अर्थानं अनेक विरोधकांना वाटायचं की नारायण पाटील निवडून आल्यानंतर काय करणार, पैलवानगिरी त्याला काय कळतंय। परंतु मित्रांनो, तालुक्याच्या विकासाच्या बाबतीत गेल्या 25 वर्षात जी कामं झाली नाही ती नारायण पाटलांनी 4 वर्षामध्ये केली आणि या तालुक्याचा कायापालट केला। या तालुक्याला खऱ्या अर्थानं विकासाच्या प्रवाहामध्ये नेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि तो केवळ केला म्हणजे तुमच्या आशीर्वादाने मला तो करायला मिळाला। याच्याबद्दल खऱ्या अर्थानं तुमचं मी मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो। मित्रांनो, आणि माझ्या आईला म्हणायचं मी याला घेऊन जाणार आई म्हणायची आम्हाला पैलवान बनवायचा काहीतरी माझ्या जिल्हा असेल त्याचे मला आता असं म्हणतात की मी त्याला घेऊन जाणार आणि मी त्याची इच्छा पूर्ण केली। त्याच्यामुळे खूप खुश आहे आणि सर्वात आशीर्वाद माझ्या पाठीकडे मी हे प्राप्त करू शकलो आणि मी सर्व तालुक्यावासियांचा खूप आभारी आहे आणि आबांचा कुटुंबाचा सत्कार कमिटीचा खूप आभारी आहे। त्यांनी माझा एवढा मोठा सन्मान केला आणि त्यांच्या इच्छा सर्व इथून पुढे मी नक्कीच पूर्ण करेल आणि त्यांचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहावा। पुन्हा एकदा मी आबांचे आणि सगळे तालुक्यांचे खूप खूप आभारी आहे आणि माझे बसेल होतो ते जय महाराज। जिल्हा आठवतो, पुणे जिल्ह्यातही पठारे अण्णांना माहिती आहे, भोर, मावळ, मुळशी आणि हवेली याच्या 4 तालुक्यात त्याच्या पलीकडे कुस्ती कोणाला आठवत नाही। पण अण्णा करमाळासारख्या दुष्काळी तालुक्याने सुद्धा आतापर्यंत 2 महाराष्ट्र केसरी दिले आणि यापुढे अनेक महाराष्ट्र केसरी देण्याची क्षमता या तालुक्यात आहे। आता मी बीडीओ साहेबांशी बोलत होतो, बीडीओ साहेबांनी सांगितलं की त्यांचे 6 पंचायत समिती सदस्य हे पैलवान आहेत। तालुक्याचे आमदार सुद्धा पैलवान आहेत आणि आमचे 6 पंचायत समिती सदस्य सुद्धा आमदार आहेत। म्हणजे तालुक्यात फार मोठी पैलवानाची परंपरा आहे आणि सर्वच पैलवानांना बाला रफिक शेख यांनी आता महाराष्ट्र केसरी मिळवलंय, पण त्याही पुढे जाऊन
कारण आपला मराठी पैलवान महाराष्ट्र केसरी पद मिळाले की फार कुठेतरी थांबतो, पण त्याही पुढे जाऊन राहुल आवालेंसारखं त्यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवावं अशी त्यांच्याकडनं अपेक्षा करमाळा तालुक्याच्या सर्व जनतेच्या वतीने बाळगतो. करमाळा तालुक्याच्या सर्व जनतेची आणि आमच्या सर्व प्रशासनाच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी कायम राहतील. यापुढील आयुष्यासाठी सर्व पैलवानांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद. लावायला लागावं लागलेलं आहे. मग गेल्या 10-12 वर्षापूर्वी चंद्रास्त असो किंवा आणखी कित्येक पैलवान आहेत की सध्या त्यांना बाहेर जावं लागत आहे. म्हणतात सर सलामत तो पगडी 50 किंवा आपलं शरीर जर चांगलं असेल, शरीर सृष्टी चांगली असेल तर आपल्याला जग त्यापुढे काही सर्व जग फिकं असतं आणि हे करमाळा तालुक्याने दाखवून दिलेलं आहे. वास्तविक पाहता पैलवान कोणी व्यक्ती असली की त्यांचा स्वभाव फार शांत असतो, कोणाच्या अध्यात्मात नसतात ते आणि कोणावर ते अन्याय पण करत नाहीत. एक पैलवानांचं एक सहज प्रवृत्ती असते की शक्य होईल तेवढं आपणच सहन करायचं आणि हे करमाळा तालुक्यातून खरं तर मला वेगवेगळे दिसून आलेलं आहे. मागाशी उल्लेख केला या तालुक्याचा गावही आहे, त्यामुळे करमाळा तालुक्याचा माझा संबंध त्या आजचा नाही, फार वर्षापासूनचा आहे. तर अशा या ठिकाणी करमाळा तालुक्यातून आणखी काही पैलवान पुढे येणार आहेत. आपल्या महाराष्ट्र केसरी ज्यावेळेस नरसिंग यादव यांनी पण सलग 3 वेळा घेतले माझ्या माहितीनुसार, सलग 3 वेळा त्यांनी घेतले आणि मला अभिमान वाटतो की नरसिंग यादव आहेत. मी भाईंदर पोलीस स्टेशनला जे मुंबईला लागून आहे तिथं मी पोलीस स्टेशनला 2-3 वर्षापूर्वी होतो आणि नरसिंग यादव माझ्याकडे शिकाऊ डिवायसी म्हणून होते. त्यामुळं त्यांच्याशी चर्चा करताना पैलवानचे दिवस ज्यावेळेस ते पैलवान म्हणून सराव करतात, कुस्ती खेळत असतात, त्यावेळेस ते किती हालाकीत काढत असतात हे नरसिंग यादव त्यांच्या पण मला ऐकण्यातून बऱ्याच वेळा मिळालेला आहे. यावेळी चंद्रहास निमगिरे, अतुल पाटील, अनिल जाधव, विजय गुटाळ, अश्लेषा बागडे, पल्लवी सुपनवर, अक्षय मंगवडे, आदम शेख, सुहास गोडगे, रवी शेंडगे या नामांकित पैलवानांचा देखील विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. आमदार नारायण पाटील, शंकर पुजारी, प्रवीण घुले, महेश चिवटे, देवानंद बागल, तहसीलदार सुशील कुमार बेल्हेकर, पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडोळे, राजाभाऊ कदम, संजय चौधरी, राजाभाऊ देवकाते, विजय मोढळे आदींची यावेळी भाषणं झाली. तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुस्ती महर्षी पंढरीनाथ पठारे हे होते. यावेळी सभापती शेखर गाडे, अजित तळेकर, गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, जिल्हा परिषद सदस्य अनिरुद्ध कांबळे, दत्ता सरडे, गहिनीनाथ ननवरे, समीर मुलानी, सुधाकर लावंड, सुनील सावंत, समाधान दास, विभीषण आवटे, अल्ताफ तांबोळी आदी मान्यवर तसेच करमाळा तालुक्यातील कुस्तीप्रेमी उपस्थित होते. प्रतिनिधी शीतलकुमार मोटेसह कॅमेरामन संतोष मोटे, NTV न्यूज मराठी, करमाळा, सोलापूर.